आज पण आमचा एक नगरसेवक आहे रामदास कांबळे, तो गद्दार झालेला आहे आणि त्यांनी त्या ठिकाणी मिंदे गटामध्ये प्रवेश केलेला आहे। आता मी या ठिकाणी प्रतीक्षानगरमध्ये त्या शाखेमध्ये झालो होतो। शिवसैनिकांनी संपूर्ण रुद्रावतार धारण केलेला आहे। त्या ठिकाणी त्या बोर्डावरचे जे फोटो त्यांचे होते त्याच्यावर आता त्यांनी काळं फासलेलं आहे आणि मनामध्ये एक चीड निर्माण आलेली आहे की ज्याला निवडून दिलेला आहे आम्ही त्यांची पात्रता होती नव्हती किंवा त्यावेळेला जो काय आदेश जो होता तो पाळला शिवसैनिकांनी आणि त्यांना निवडून दिला आणि आज केवळ पैशासाठी फंडासाठी हे माणसं त्या ठिकाणी जात आहेत। मला वाटतं हे दुर्दैवी आहे। आगामी काळामध्ये मला वाटतं निवडणुकीच्या माध्यमातून निवडणूक यंत्रणा ही जर चांगल्या पद्धतीने जर राबवली निरपेक्षपणे तर त्या ठिकाणी आम्ही मात देऊ आणि मला वाटतं ह्यांना लोक या गद्दारांना धडा शिकवतील। सूत्राची असं माहिती आहे की 2 करोड रुपये घेऊन ते प्रवेश केला। बघा पैसा हा चालतच आहे, म्हणजे तुम्हाला पण माहिती आहे, मीडिया पण जागरूक आहे, लोक पण जागरूक आहे, परंतु हे पैशामुळेच सर्व गोष्टी होत आहेत आणि पैसा 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 याच्यामध्ये आत्मसन्मान स्वाभिमान या लोकांनी घाण ठेवला आहे हो। त्याच्यामुळे या गोष्टी हां ना आहेच ना, कोक्याचा कारभार चालू आहे आणि मला वाटतं अनेक हजारो कोटी रुपयाचा जो काय भ्रष्टाचार यांनी या कारकिर्दीमध्ये केलेला आहे मिंद्यांनी आणि त्यातले जे पैसे आहेत ते पैसे लोकांचेच पैसे आहेत, लोकांच्या कररूपाने आलेले पैसे तेच पैसे त्यांना दिले जातात आणि त्यातून ही फोडाफोडी केली जाते। तुम्ही शाखेला भेट दिली आहे, तुमची सक्ती कोण होतं आणि तिकडचे जे शिवसैनिक आहेत कार्यकर्ते आहेत त्यांच्या काय? आज खासदार अनिल देसाई या ठिकाणी रक्तदान शिबिराला भेटायला आले होते आणि इथून मी आणि अनिल देसाई साहेब आम्ही तिकडे गेलो। शेकडो शिवसैनिक पुरुष महिला त्या ठिकाणी होते। स्थानिक आमचे शाखा प्रमुख उपविभाग प्रमुख उपशाखा प्रमुख गटप्रमुख जे कधी शिवसेनेच्या शाखेत येत नव्हते, जे नागरिक मतदान करतात असे मतदारसुद्धा त्या ठिकाणी चीड व्यक्त करण्यासाठी आले होते आणि तिथे उद्धव साहेबांचं थेट मोबाईलवर लाऊडस्पीकरवर बोलणं झालं। उद्धव साहेबांना लोकांनी आश्वस्त केलं आहे की साहेब कोणत्याही परिस्थितीमध्ये या गद्दारांना आम्ही गाडणार म्हणजे गाडणारच। CEN न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।